मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या लाडक्या बहिणीची KYC करायची असेल आणि ही KYC केल्याच्या नंतरनं पाहायची असेल की ही KYC कन्फर्म झाली आहे की नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. इथे गुगलवरती आल्याच्या नंतरनं तुम्हाला इथे जी लाडकी बहिणीची वेबसाईट आहे, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in गव्हर्मेंट.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे आल्याच्या नंतरनं इथे जी पहिल्यांदाच वेबसाईट दिसते आहे, तर इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतरनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतरनं ज्या लाडकी बहीण लाभ घेत आहे तर त्यांचा इथे ज्याची KYC करायची त्यांचा इथे आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. तर इथे आता आपण आधार कार्डचा नंबर टाकून घेऊया. त्यानंतरनं खाली कॅप्चाचा ऑप्शन आहे. जर हा कॅप्चा जसा जसा दिसतो तर तो कॅप्चा इथे जसा तसा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर कॅप्चा टाकल्याच्या नंतरनं मी सहमत आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करून OTP पाठवा इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतरनं तुमच्या मोबाईलवरती ज्या लाडक्या बहिणीचा मोबाईल नंबर जो लिंक आहे तर त्याच्यावरती OTP पाठवला जाईल आधार कार्डशी. तर आधार कार्ड लिंक मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तर तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर आता इथे आपल्याला OTP आलेला आहे. तर इथे OTP टाकल्याच्या नंतरनं सबमिट करा हा ऑप्शन खाली आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतरनं इथे पुढे तुम्हाला पेज ओपन होऊन येईल. तर इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. तर वडील असतील तर वडिलांचा आणि जर पती असतील तर त्यांचा इथे आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. तर इथे आधार कार्डचा नंबर टाकून खाली जो कॅप्चा दिसतो आहे तर तो जसा तसा इथे फिल करायचा आहे. तर आता आपण इथे आधार कार्डचा नंबर टाकूया. तर इथे आता आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतरनं जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती हा आपण OTP पाठवला जाईल. तर तोही OTP आपल्याला इथे पुढे सबमिट करायचा आहे. तर इथे आपल्याला कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे, तर इथे क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे आणि OTP पाठवा इथे क्लिक करायचं आहे. OTP पाठवा इथे क्लिक केल्याच्यानंतरनं OTP जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती जो आलेला आहे तर तो इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे आता आपल्याला OTP आलेला आहे. तर इथे OTP टाकल्याच्या नंतर खाली सबमिट करा हा ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर OTP सबमिट करा इथे क्लिक केल्याच्या नंतरनं पुढे अशा प्रकारे इथे वडिलांचे पतीचे जे नाव आहे तर इथे पाहायला मिळेल. त्यानंतरनं खाली ऑप्शन आहेत, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत नाहीत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर इथे होय हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. पुढेही जो ऑप्शन आहे दुसरा तर इथेही तुम्हाला इथे होयच करायचं आहे. त्यानंतरनं खाली इथे टिक मार्क करायचा आहे आणि वरती जात प्रवर्ग हा ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला तुमची जी जात असेल तर ती इथे सिलेक्ट करायची आहे. तर आता आपण इथे जात प्रवर्ग आहे तर तो इथे ऑप्शनवरती पाहायला मिळेल. तर इथे एकदा जी माहिती दिली आहे तर इथे वाचून घ्यायची आहे. तर आता इथे जात प्रवर्ग आपण इथे निवडलेला नाही, तर इथे जो तुमचा जात आहे तर तो इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे सिलेक्ट केल्याच्या नंतरनं सबमिट इथे क्लिक करायचं. सबमिट इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर तुम्ही अशा प्रकारे तुमची KYC करू शकता. आणि जर तुम्हाला कन्फर्म पाहायचे असेल
तुमची KYC झाली आहे की नाही पुन्हा एकदा. तर इथे पुन्हा एकदा तुम्हाला जो लाभार्थी आता आपण ज्यांची KYC केली तर त्यांचा इथे आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. तर आता इथे आपण आधार कार्डचा नंबर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा पाहूया की आपली ही KYC कंप्लीट पूर्ण झाली आहे की नाही. तर इथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा इथे जसा तसा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे कॅप्चा टाकल्याच्या नंतर मी सहमत आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC करू शकता आणि पाहू शकता.